नमस्कार. घरामध्ये या पिढीतली माझी कन्या आणि मी आणि माझी पत्नी आमच्यात एक संवाद चालला होता. प्रश्न तिचा होता, बाबा प्रत्येकजण असंच का म्हणतो की आमच्या काळी कसं होतं छान बघा. असं प्रत्येक पिढी, आजी तसंच म्हणत होती, तिची आई पण तशीच म्हणत होती, तुमच्या काळात पण असेच म्हणताय, मग आम्ही पण तसेच म्हणणार का की आमच्या काळी छान होतं. गप्पा मारताना मी सांगितलं, माझं स्वतःचं मत असं आहे बघ की आनंद, प्रेम, सुसंवाद या व्याख्या कुठल्याही काळानुसार वेगवेगळ्या नाही आहेत. आनंदाची व्याख्या बदलायची शक्यता नाही आहे. प्रेम ही व्याख्याच बदलणार नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आता प्रश्न कसा आहे की एक जाणारी पिढी आणि एक येणारी पिढी या दोघांनी मिळून एक समन्वय साधणं गरजेचं असतं. म्हणजे आता उदाहरणार्थ, पूर्वी एखाद्या ठिकाणी मी व्याख्यानाला जायचो तेव्हा कुठे हे माईक होता, कुठेही टेक्नॉलॉजी, लाईट्स वगैरे काहीच नव्हतं. आता ह्या पिढीकडून मला तुम्ही, आता कन्येनंच मला हा माईक सेट करून दिला की आवाज तुमचा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे. आमच्या जनरेशनला जास्त क्लिअरिटी लागते, शॉर्टमध्ये लागतं. पटकन तुम्ही जेवढं शॉर्टमध्ये एखादा मेसेज द्याल तो मेसेज आम्ही डिकोड करू. फार वेळ आम्ही पाहत नाही, तर मग आम्ही असं ढकलत पुढे जातो. आता ही काळाची भाषा आहे. पूर्वीच्या काळी ही टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून व्याख्यानं चालत होती, तास 2-2 तास चालायची, रात्र संगीत नाटकं चालायची. काळ बदलला आहे. मग या बदलत्या काळानुसार आनंद, प्रेम, सुसंवाद जरी बदलत नसला तरी ही तंत्रज्ञानाची भाषा आणि आपल्या कुटुंबाला समाजात जात असताना कशा प्रकारची भाषा आपल्याला वापरायची हे आपल्याला ठरवावंच लागेल. मग कुठलाही काळ असू देत, त्या काळामध्ये मागे जाणारा काळ, आत्ता असलेला काळ आणि पुढे येऊ घातलेला काळ याचा समन्वय ज्या कुटुंबामध्ये सुंदर पद्धतीनं घातला जाईल त्या ठिकाणी एक छान सुंदर वातावरण, सुखी वातावरण दिसेल. आणि याच्यात जर न करता माझंच बरोबर, आमच्या काळी कसं होतं, नाहीतर तुम्ही पिढी, त्यांनी तेच सांगायचं, मग जावा तुमच्या काळचं तुमच्या काळीच ठेवा, आमची पिढी बदलली आहे. म्हणून हा जर समन्वय, या पिढीलासुद्धा जुन्या काळाचा आदर ठेवणं गरजेचं आहे, त्यांच्याबद्दलचं प्रेम ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्यासाठी काय कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, आपल्यासाठी काय केलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हे जर हवं असेल तर त्या मुलांसमोर सुरुवातीपासून ह्या बदलत्या जगाची भाषा आपण शिकून घेतली पाहिजे मागे जाणाऱ्या पिढीनं. पण तंत्रज्ञान बदलते, विज्ञानाची व्याख्या बदलते आहे, शोधसुद्धा कालचे होते ते आज नाही आहेत, आज बदलत चाललेले आहेत. मग हे जर बदलतं जग आहे, बिल्डिंग्स बदलत आहेत, ट्रॅफिक बदलते आहे, फोन्स बदलत आहेत, सुविधा बदलत आहेत, या बदलत्या जगामधली ही पिढी असेल तर ही पिढी आणि मागे जाणारी पिढी ह्या दोन्हीमध्ये समन्वय करायचा असेल तर हे तंत्रज्ञान, विज्ञान आज समोर दिसते ते, पण एक छान भाषा आनंदाची, परमनंट, तो कायमस्वरूपीचा आनंद कशात आहे, ते प्रेमाची व्याख्या काय आहे, हे जर कुटुंबांमधून किंवा आसपास आपण एकमेकाबरोबर जे राहतो त्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं तर एक छान सुंदर समाज पण घडेल, छान आनंदी कुटुंब पण राहील. पण जाणाऱ्या काळातल्या लोकांनी आणि येणाऱ्या काळातल्या लोकांनी ती भाषा समजून घेऊन एकमेकात समन्वय केला तर तो आनंद सापडेल. धन्यवाद.